पुणे विद्येचं माहेरघर, संस्कृतीची राजधानी. पण याच पुण्याच्या मध्यवर्ती भागाला गेल्या 5 दशकापासून एका नावाच्या दहशतीनं ग्रासलंय. ते नाव म्हणजे आंदेकर टोळी. एकेकाळी पोटापाण्याच्या जुन्या कपड्यांच्या बदल्यात भांडी देणारा एक सामान्य परिवार आज थेट टोळी युद्ध, राजकीय सत्ता आणि रक्ताच्या खेळाचा मुख्य केंद्रबिंदू कसा बनला? 1 सप्टेंबर 2024 रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची भर दिवसा हत्या करण्यात आली आणि तेथून सुरू झालेलं हे सुडाचं सत्र थेट आज अक्षय म्हस्केवर झालेल्या हल्ल्यापर्यंत कसं पोहोचलं? गुन्हेगारी, कौटुंबिक वाद, राजकारण आणि रक्ताने लिहिलेलं आंदेकर कुटुंबाचा 4 पिढ्यांचा संपूर्ण काळा इतिहास पाहूया या विशेष रिपोर्ट प्रहारमध्ये. पुणे 1970च्या दशकात पुण्याच्या पेठांमध्ये एक साधं कुटुंब उदरनिर्वाहासाठी जुने कपडे गोळा करून त्या बदल्यात नवीन भांडे देण्याचा व्यवसाय करत होतं. हे कुटुंब होतं आंदेकर कुटुंब. मात्र याच कुटुंबातील बाळकृष्ण उर्फ बाळू आंदेकर या तरुणाने एका स्थानिक गुंडावर हल्ला करून त्याचं बोट तोडलं आणि शांत पुण्यात आंदेकर नावाच्या दहशतीची पहिली ठिणगी पडली. या एका घटनेनं बाळू आंदेकरला पुण्यातील गुन्हेगारी विश्वात ओळख मिळवून दिली. त्याने स्वतःची टोळी तयार केली आणि पेठांमधील हप्ता वसुली, बेकायदेशीर धंदे यावर आपला वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. स्थानिक पातळीवर जम बसवल्यानंतर बाळू आंदेकरची नजर आता मुंबईच्या अंडरवर्ल्डवर होती. मुंबईतील दगडी चाळशी संपर्क जोडत त्याने पुण्यात आपल्या टोळीची पाळंमुळं घट्ट केली. पण याच काळात पुण्यात पहिल्याच मोठ्या गँगवरचा जन्म झाला. 1970च्या उत्तरार्ध बाळू आंदेकर आणि कसबा पेठेतील आप्पा तारू टोळीत वर्चस्वाची लढाई सुरू झाली. याच काळात प्रमोद माळवदकर हा तरुण आंदेकर टोळीत सामील झाला. आंदेकर टोळीने आप्पा तारूचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या बाळू कांबळेचा गेम केला आणि पुण्यात स्वतःचा दरारा निर्माण केला. मात्र 1980च्या दशकात आंदेकर टोळीला स्वतःच्याच घरातून पहिला मोठा धक्का बसला. अंतर्गत वादातून प्रमोद माळवदकर आंदेकर टोळीतून बाहेर पडला आणि त्याने स्वतःची स्वतंत्र टोळी निर्माण केली. हा वाद इतका विकोपाला गेला की 17 जुलै 1984 रोजी शिवाजीनगर कोर्टाच्या आवारात माळवदकर आणि त्याच्या साथीदाराने बाळू आंदेकरवर तलवारीने सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. या हत्येने पुण्यात टोळी युद्धाचा असा वणवा पेटला ज्यामध्ये माळवदकरांच्या कुटुंबातील सदस्यासह तब्बल 6 जणांची हत्या करण्यात आली. बाळूच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ बंडू आंदेकर याने तुरुंगात राहूनच टोळीची धुरा आपल्या हातात घेतली. पुढे 1997 मध्ये पोलिसांनी प्रमोद माळवदकरांचा एन्काउंटर केला आणि आंदेकर टोळीने पुन्हा एकदा पुण्यात एक छत्री अंमल गाजू लागले. गुन्हेगारीच्या जोरांवर पेठांमध्ये दहशत निर्माण केल्यानंतर आता आंदेकर कुटुंबाला गरज होती ती एका राजकीय संरक्षणाची. आणि 90च्या दशकात या कुटुंबाने थेट पाऊल ठेवलं ते पुण्याच्या राजकारणात. 1990च्या दशकात आंदेकर कुटुंबाने गुन्हेगारीची पार्श्वभूमी असतानाही पांढऱ्या कपड्यात म्हणजेच राजकारणात प्रवेश केला. बंडू आंदेकर टोळी चालवत होता तर त्याचे भाऊ उदयकांत आणि रमाकांत यांनी थेट पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून एंट्री घेतली. इतकंच नाही तर 1998 मध्ये कुटुंबातील वत्सला आंदेकर उर्फ अक्का पुणे शहराच्या महापौर बनल्या. त्यानंतर बंडूची पत्नी राजश्री आंदेकर यांनी 2दा कॉर्पोरेटर म्हणून निवडणूक जिंकली. तर बंडूचा मोठा मुलगा वनराज आंदेकर हा 2017 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाचं पाठबळ मिळाल्याने आंदेकर कुटुंबाला सामाजिक आणि आर्थिक ताकद मिळाली. परंतु राजकारणाच्या पडद्यामागे त्यांचे गुन्हेगारी कारनामे सुरूच होते. बेकायदा सावकारी, गोळीबार आणि 2021 मध्ये प्रतिस्पर्धी ओमकार कुंडलेवर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी बंडू आंदेकर आणि त्यांच्या टोळीवर थेट मोका अंतर्गत कार्यवाही करण्यात आली. अगदी अलीकडेच जून 2025 मध्ये कुटुंबातील 4थी पिढी म्हणजेच शिवम आंदेकर याला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली. राजकीय आणि गुन्हेगारी साम्राज्य शिखरावर असतानाच आंदेकर कुटुंबाला बाहेरच्या शत्रूने नाही तर स्वतःच्याच रक्ताच्या नात्याने दगा दिला.
1 सप्टेंबर 2024ची ती रात्र आंदेकर कुटुंबासाठी काळ रात्र ठरली. 1 सप्टेंबर 2024 रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची त्यांच्याच घरातून रचलेल्या कटानुसार हत्या करण्यात आली. पोलिसांच्या तपासात समोर आले की वनराज यांची सख्खी बहीण संजीवनी आणि मेहुणे जयंत कोमकर यांनी दुकानावरील अतिक्रमण कारवाईच्या रागातून हा कट रचला होता. त्यांनी आंदेकर टोळीचा जुना वैरी सोमनाथ गायकवाड यांच्याशी हातमिळवणी करून वनराजचा गेम केला. या हत्येनंतर पुण्यात सुडाचं एक भयानक सत्र सुरू झालं. आयुष कोमकरची हत्या 5 सप्टेंबर 2025 मध्ये वनराजच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने थेट संजीवनी आणि जयंत कोमकर यांचा मुलगा म्हणजेच बंडू आंदेकरच्या सख्ख्या नातवांचा आयुष कोमकरच्या भवानी पेठेत 9 गोळ्या झाडून खून केलाय. हे सुडाचं चक्र इथेच थांबलं नाही, तर वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी आकाश म्हस्के याचा सख्खा भाऊ अक्षय उर्फ बाळा म्हस्के याच्यावर आज सकाळी म्हणजेच 20 मे 2026ची ही घटना. बालाजीनगर परिसरात 4 जणांनी 3 गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून जीवघेणा हल्ला केलाय. अक्षयनेच मध्य प्रदेशातून पिस्तुले आणून दिल्याचा पोलिसांना संशय होता. भांड्याच्या व्यवसायापासून सुरू झालेला आंदेकर कुटुंबाचा हा प्रवास आज स्वतःच्याच नातवांचा आणि नातेवाईकाच्या रक्ताने माखला गेलाय. 4 दशकाहून अधिक काळ पुण्याच्या मध्यवर्ती भागावर वर्चस्व गाजवणारी ही टोळी आजही वर्चस्वासाठी आणि सुडासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असल्याचं या लागोपाठच्या घटनांवरून स्पष्ट होतंय. राजकारण, अंतर्गत वाद आणि हत्या हीच जणू या कुटुंबाची परंपरा बनत चालली आहे. आता अक्षय म्हस्केवरील या 3ऱ्या हल्ल्यानंतर पुणे पोलीस या भडकलेल्या गँगवॉरला कसं रोखणार आणि पुण्याच्या रस्त्यावर वाहणारं हे रक्ताचं सत्र कधी थांबणार, हाच आता सर्वात मोठा प्रश्न आहे.